नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 13 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, कार व मोटारसायकल वाहनाच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते? कार व मोटारसायकल वाहनांच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दोन्हीची 15 वर्ष असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनाची नोंदणी चिन्हे राखून ठेवण्याच्या दिनांकापासून दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेले दिनांक नोंदणी रद्द चिन्ह होऊ शकते. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनांची नोंदणी चिन्ह राखून ठेवण्याच्या दिनांकापासून दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेले नोंदणी चिन्ह रद्द होऊ शकते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 दिवस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे? मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 20 वर्ष आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना ओरट्या कोणत्या बाजूने ओलांडावे? समोरून वाहनाला ओलांडून पुढे जाताना ओरट्या कोणत्या बाजूने ओलांडावे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उजव्या बाजूने ओलांडावे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मालवाहतुकीचे वाहन कशा प्रकारचे ओळखता येईल? मालवाहतुकीचे वाहन कशा प्रकारचे ओळखता येईल? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वाहनाची नंबर प्लेट पाहून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेकरू. हे काय महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅडॅश येथे आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅडॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तारापूर या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जर एखाद्या वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालू शकतो? जर एखादा वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालू शकतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोणतेच वाहन ते चालू शकत नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मोटारसायकल चालवताना जर हाताने करावयाचे इशारे करण्याची गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजे? मोटारसायकल चालवित असताना जर हाताचे करावयाचे इशारे करण्याची गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फक्त उजव्या हाताने. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, प्रकाश वर्ष हे काय आहे? प्रकाश वर्ष हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेचे मार्किंग केले असेल तर त्यांचा अर्थ काय असतो? जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेचे मार्किंग केले असेल तर त्याचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये आणि ओलांडू नये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रॉनिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रॉनिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हिरव्या रंगाची असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संपूर्ण देश. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविल्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे? मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविल्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कलम 184. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, वाहनातील तापमापक काय दर्शवितो? वाहनातील तापमापक काय दर्शवितो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंजिनाचे तापमान. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जानेवारी या महिन्यामध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, परिवहन वाहन कसे ओळखावे? परिवहन वाहन कसे ओळखावे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाहनाच्या नंबर प्लेटवरून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय आहे? लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थांबा हा अर्थ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वय मर्यादा किती? ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वय मर्यादा किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 20 वर्ष आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे थर्ड पार्टी विमा. हे काय आहे? थर्ड पार्टी विमा हा लागू आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे टायरच्या मध्यभागी जास्त झीज होईल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात? क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविल्यास त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्लच रायडिंग. काय म्हणतात? क्लच रायडिंग असे म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे NH 44. हा भारताचा सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2:3 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 78 हे विधान परिषदेच्या जागा आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात? दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 22 वेळा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, हर्न वाजविल्यास कोठे मनाई आहे? हर्न वाजविण्यास कोठे मनाई आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हॉस्पिटल व न्यायालय जवळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जड वाहनाची वेग मर्यादा डॅडॅश आहे. जड वाहनासाठी वेग मर्यादा डॅडॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ताशी 60 किमी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ताशी 50 किमी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशास अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे? जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशासह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, कोणत्या हरणाला परवानगी आहे? कोणत्या हरणाला परवानगी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इलेक्ट्रॉनिक हरण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 महिने. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती आहे? मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे परवानगीनुसार मर्यादा असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मीराभाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराभाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मणिपूर. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नियमित चालक परवाना असणारे व्यक्तीसह. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केलेला आहे? चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये? वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बोगद्यातून प्रवास करताना. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्य सूची. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 हे कशाशी संबंधित आहे? मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 हे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वजन मर्यादा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.